माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे एमआयडीसी मधील ओपन स्पेस जागांवर उद्योगपतींसह बिल्डर्स लोकांचा डोळा, पत्र परिषदेतून ग्रामस्थांचा आरोप। नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाकडून 50 वाळू डंपर वाहनांवर कारवाई। स्वयंभू कंपनीस दिलेला ठेका रद्द करावा, जगन तापटे यांचे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन। हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेतर्फे गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रा। मोबाईल चोरणारे दोघे देवपूर पोलीस व एसीबीच्या जाळ्यात। संत तुकाराम महाराज बीज निमित्त जुने धुळ्यात पालखी सोहळा संपन्न। नंदुरबार शहरातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे लोकसभा निवडणुकीनिमित्त जनजागृती आणि आध्यात्मिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी जानकी दादी यांचे प्रतिपादन। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एमआयडीसी मधील ओपन स्पेससह इतर जागांवर उद्योगपतींसह बिल्डर्स लोकांचा डोळा असल्याचा आरोप आज झालेल्या पत्रपरिषदेतून केला आहे। औधाण येथील भूसंपादित शेतकरी विलास शालिग्राम पाटील, कैलास पोपट पाटील, शरद शालिग्राम वाघ, शरद पोपट पाटील, विकास अर्जुन वाघ, रोशन कैलास वाघ, शेखर विकास वाघ, राजेंद्र शालिग्राम पाटील, कृष्णा विलास पाटील, विश्वास बुधाजी पाटील, धर्मराज महादू वाघ यांची गेल्या 30 ते 40 वर्षांपूर्वी औधाण एमआयडीसी मध्ये वडिलोपार्जित जमिनी गेलेल्या आहेत। त्या जमिनींचे गट क्रमांक 66, गट क्रमांक 75, गट क्रमांक 44, गट क्रमांक 143/28, गट क्रमांक 32/28, गट क्रमांक 208/37, गट क्रमांक 54 असे प्रत्येक शेतकऱ्याचे 10 ते 15 एकर जमिनी या एमआयडीसीने घेतलेल्या आहेत। आणि तरी देखील आम्ही गेल्या काही वर्षापासून धुळे आरओ ऑफिसमध्ये सन 2021-22 साली व 2023 साली प्रत्येक वेळेस ॲम्युनिटीच्या जागेतील PAPचे प्लांटची मागणी करीत आहोत आणि त्याची ओसी देखील आमच्याकडे आहे। धुळे एमआयडीसी येथील X1 प्लॉटच्या पाठीमागील ॲम्युनिटीच्या प्लॉट ज्या प्लॉटमध्ये भूसंपादित शेतकऱ्यांना 100 मीटरचे प्लॉट केलेले आहेत आणि सदर X प्लॉटच्या पाठीमागील 720 स्क्वेअर मीटरची ॲम्युनिटीच्या जागेत 5 भूसंपादित शेतकऱ्यांची मुले हे छोटे छोटे स्टॉल्स, त्यात पानटपरी, चहा नाश्त्याचे हॉटेल, किराणा दुकान, पाणीपुरीचा व्यवसाय करून सद्यस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत। मात्र 720 स्क्वेअर मीटरच्या ॲम्युनिटीच्या जागेची मागणी व तेथील पाडलेल्या छोट्या छोट्या प्लॉटची मागणी, ज्यांचा क्रमांक X6, X7, X8, X9 असा आहे, ते प्लॉट भूसंपादित आम्ही काही शेतकरी एमआयडीसी आरओ धुळे यांच्याकडून एमआयडीसीची जी शासकीय रक्कम आहे ती भरून हे प्लॉट घेण्यास तयार असताना देखील काही दिवसांपूर्वी या धुळे एमआयडीसीचे आरओ श्री अनिल गावित सर, कार्यकारी अभियंता श्री व्यास सर, एरिया मॅनेजर श्रीमती रेखा कोकणे मॅडम व डेप्युटी CEO क्रमांक 3 मरोळ एमआयडीसी अंधेरी पूर्व मुंबई 93 हे सर्व अधिकारी यांनी या X1 प्लॉटच्या पाठीमागील X6, X7, X8, X9 या प्लॉटची कुठलीही निविदा पद्धत न काढता एका बलाढ्य बिल्डर यांना शासकीय किंमत सोडून अतिरिक्त रक्कम घेऊन या प्लॉटची जी 25% रक्कम या बिल्डरने गेल्या 15 दिवसापूर्वी भरली आहे। तरी आम्ही काही भूसंपादित शेतकरी ज्यांची सद्यस्थिती त्या जागेवर उदरनिर्वाहाची स्टॉल्स चालू आहेत, म्हणून ही जागा जरी ॲम्युनिटीची असेल तरी या जागेसाठी या बिल्डरने जी शासकीय रक्कम भरलेली आहे तरी त्यापेक्षा जास्तीची शासकीय रक्कम आम्ही भूसंपादित शेतकरी भरण्यास तयार आहोत। तर या बिल्डरची जी 25% रक्कम भरून ते प्लॉट त्यांना ऑफर देण्यात आलेली आहेत, त्याची 75% रक्कम भरण्यापूर्वी सदर प्लॉटची अलॉटमेंट त्वरित थांबविण्यात यावी। तरी अशा प्रकारे एमआयडीसीचे सर्व अधिकारी हे व काही उद्योगपती तसेच बिल्डर्स संगनमताने एमआयडीसीच्या राखीव ओपन स्पेस, ॲम्युनिटीचे प्लॉट तसेच वादग्रस्त प्लॉट्स व POPचे प्लॉट गिळंकृत करावयाचे कार्यक्रम गेल्या कित्येक महिन्यापासून त्यांचा चालू असून याबाबत लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा सर्व औधाण ग्रामस्थ हे आंदोलन करतील असा इशारा पत्रकार परिषदेतून यावेळी देण्यात आला आहे। आम्ही सर्व औधाण येथील भूसंपादित शेतकरी ज्यांच्या सर्वांच्या जमिनी या MIDC मध्ये
गेल्या 35-40 वर्षापासून गेलेले आहेत. आणि आमचा जो आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे की अवधान फाट्यालगत असलेल्या MIDCच्या X1च्या पाठीमागील प्लॉट नंबर X1च्या पाठीमागील प्लॉट नंबर X6, X7, X8 आणि X9 ह्या प्लॉट अम्युनिटीचा असताना ह्या प्लॉटवर त्या ठिकाणी आमच्या अवधान येथील सर्व शेतकऱ्यांचं PAP धारकांचं स्टॉल ठेवलेले आहेत. आणि त्या स्टॉलवर जसं चहाचा स्टॉल, पानटपरी, नाश्ता आणि असे विविध 2-3 प्रकारचे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालतो. परंतु या MIDCतील RO आदरणीय अनिल गावित सर, एरिया मॅनेजर रेखा मॅडम, कार्यकारी अभियंता व्यास सर यांनी आणि मुंबई येथील मरोड MIDCचे CO क्रमांक 3चे डेप्युटी CO यांनी सर्वांनी मिलीभगत करून एका उद्योगपतीने त्यांना हाताशी घेतलं आणि ती जागा त्यांनी परस्पर निविदा किंवा कुठली शेतकऱ्यांना माहिती न देता त्यांनी त्या जागेची 25% रक्कम भरून ऑफर करून घेतली. परंतु ती ऑफर जशी आम्हाला माहीत पडली ती ऑफर थांबवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे. परंतु त्या द्वारकामाई असोसिएटचे उद्योगपती आनंद सुरेश पाटील यांना सदर जागा या RO यांनी देऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे. परंतु या जागेवर जे आमचे अधिकार आहेत PAP धारक शेतकऱ्यांचे ते अधिकार आम्हाला मिळावेत आणि त्याने जी रक्कम शासकीय रक्कम भरलेली आहे त्या शासकीय रकमेपेक्षा जास्तीची शासकीय रक्कम भरून आम्ही ती जागा MIDC कडून घेण्यास संपूर्ण शेतकरी पुत्र आणि शेतकरी तयार. दिले तर काय करणार? नाही दिली तर त्या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी पुत्र आणि शेतकरी आत्मदहन. नंदुरबार शहर व परिसरातील वळण रस्त्यावरून तांत्रिक दोष असलेल्या सुमारे 50 वाळू डंपर वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 4 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार शहरात 8 दिवसांपूर्वी धुळे चौफुलीवर वाळूच्या डंपरने धडक दिल्याने एका शालेय विद्यार्थिनीचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी वळण रस्त्यावर वाळूच्या डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार छायाचित्रकार जागीच ठार झाला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तातडीने मंगळवारी दुपारी 4 वाजेपासून वाळू वाहतूक करणाऱ्या आणि तांत्रिक दोष असलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वाहनांवर धडक कारवाई केली. सुमारे 70 डंपर वाहन चालकांना एकाच वेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जप्त करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राहुल सरोदे, गिरीश पाटील, प्रितेश भावसार, दीपक राजपूत, अमित तडवी, प्रवीण राहणे, माणिक कोरे, सागर सोनवणे, बाबासाहेब गायकवाड, संध्या जाधव, भूषण मोरे, नवल पवार, नरेश महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाहन चालक वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण 70 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. वाहनांची यांत्रिक तपासणी करून सुमारे 4 लाख रुपये दंड आकारण्यात आला. स्वयंभू कंपनीस कचरा संकलनाचा जो ठेका देण्यात आलेला आहे तो ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे यांनी धुळे महापालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं. आपल्या धुळे महानगरपालिका येथे कचरा संकलनासाठी जो ठेका स्वयंभू कंपनीकडे देण्यात आलेला आहे तो कचरा ठेका रद्द करण्यात यावा. कारण आम्ही कचरा डेपोवर जाऊन समक्ष तपासणी केली असता ओला कचरा आणि सुका कचराऐवजी माती, रेती, दगड टाकून प्रत्येक ट्रॅक्टर भरून वजन वाढवावे याकरिता ठेकेदार असे कृत्य करीत आहे. आम्ही प्रत्येक ट्रॅक्टरचे व्हिडिओ शूटिंग करून आपणास सादर करीत आहोत. आपण प्रत्यक्ष हे व्हिडिओ पाहून निर्णय घ्यावेत. अगोदरच धुळे महानगरपालिका कर्मचारी यांचे पगार वेळेवर होत नाही. 7वा वेतन आयोगाचा फरक दिला गेला नाही. काही कर्मचारी रिटायर झाले, त्यांचा ग्रॅज्युएटी फंड दिला गेला नाही. 10 वर्षांच्या पदोन्नतीत 20 वर्षांची पदोन्नती फरक देखील दिला गेला नाही. परंतु करोडो रुपयांचा ठेका देऊन याची बिले मात्र वेळेवर दिली जातात. धुळे महानगरपालिकेची या स्वयंभू कंपनीकडून लूट होत आहे. धुळे शहर स्वच्छ करण्यासाठी ओला कचरा, सुका कचरा हे आपण वजनावर दिले आहे. वजन वाढविण्यासाठी ही पाडलेली घरे, यांची माती, रेती, जुन्या विटांचे तुकडे, दगड, गोटे असे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर खाली टाकून आणतात व थोडाफार कचरा किंवा झाडाच्या फांद्या, पालापाचोळा वर टाकून शासनाची दिशाभूल करून पैसा लुटत आहेत.
ही लूटमार थांबवून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांची बिले थांबवावीत ही आपणास नम्र विनंती आहे. तसे न झाल्यास धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल, उपोषण करण्यात येईल. पुढील होणाऱ्या परिणामास धुळे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. असे काही कृत्य घडू नये याकरिता आपण धुळेकर जनतेला न्याय देऊन हा ठेका रद्द करावा आणि यांची बिले थांबवून यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही आपणास पुनश्च नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन आदरणीय धुळे जिल्हा अखिल भारतीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन बापू ताकटे यांनी दिले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने धुळे महानगरपालिकेत आयुक्त साहेब यांना भेट देण्यात आला होतो. संदर्भ असा होता की जे स्वयंभू कंपनी आहे, जो कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी येतो, तो कचऱ्यामध्ये वजनावर आपला कचरा आहे, ओला कचरा आणि सुका कचरा. तो ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं जे आहे ते वजनावर आहे. तर हे माती, रेती आणि दगड, विटा असे टाकून त्यांनी वजन वाढवतात. वजन वाढल्यामुळे त्यांचा पैसा वाढतो. त्यामुळे हे जनतेची लूट करत आहे, महानगरपालिकेची लूट करत आहे. त्यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिले आहे की हा स्वयंभूचा जो ठेका आहे तो रद्द करण्यात यावा आणि त्यांना काळी यादीत टाकण्यात यावा. असं जर नाही झालं तर आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि उपोषण करू. असं काही कृत्य घडू नये म्हणून आयुक्त मॅडम साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे की तुम्हाला आम्ही तो ठेका आम्ही रद्द करू असे आम्हाला त्यांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आम्ही आभार मानतो आणि जनतेला न्याय द्यावा अशी आम्ही अपेक्षा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरातून सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. सर्व राजकीय जोडे बाजूला सारून कुठलाही वैयक्तिक चेहरा पुढे न करता सकल हिंदू समाजाला एकत्र करून शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. शोभायात्रेच्या निमित्ताने समाज प्रबोधन म्हणून विविध भागात बैठका, भजन संध्या, कीर्तन व मतदार जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात येत आहे. आज शोभायात्रेच्या कार्यालयाचे उद्घाटन, दीप प्रज्वलन व श्रीराम भारत माता संत तुकोबाराय यांची प्रतिमा पूजन करून नाशिकर ज्वेलर्स शेजारी आग्रा रोड येथे करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे समरसता विभागाचे केंद्रीय प्रमुख देवजीभाई रावत, पुरुषोत्तम काळे, डॉक्टर सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, अतुल सोनवणे, शरद पाटील सर, मनोज मोरे, राजश्री वेलणकर, प्रतिभा चौधरी, जयश्री आहिराव, कीर्ती वराडे, निशा चौबे, माधुरी बापना, जितेंद्र चौतिया, अभय नाशिकर, आबा शिनकर, विजय पाच्छापूरकर, साहेबचंद जैन, भरत देवळे, योगीराज मराठे, निलेश रुणवाल, उमेश चौधरी, भाऊ महाराज, राजेंद्र निफाडकर, महेंद्र विस्पुते, राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, डॉक्टर महेश घुगरी, सुनील राजपूत, हेमंत मराठे, शिरीष शर्मा, निलेश दीक्षित, लोकेश चौधरी, विनोद सोमाणी, मिलिंद चौधरी, नितीन पाटील, अनिल थोरात, हिरामण गवळी, संजय गुजराती, यशवंत येवलेकर, संजय वाल्हे, चेतन मंडोरी, पंकज मुंदडा, श्याम पाटील, पंकज धात्रक, आकाश परदेशी, संतोष चौधरी, रितेश चौधरी, कुणाल नागमोती, पप्पू वहिराव, धनंजय चौधरी, अरुण वाणी, अमोल भागवत, सचिन मराठे, राजू महाराज मराठे, बंटी मासुळे, गणेश जाधव, किशोर चौधरी, विकास अट्टल, अमोल जाधव, डॉक्टर राहुल भामरे, हेमंत कचवे, बंटी सोनवणे, संजय जगताप, हर्षल परदेशी, असंख्य सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. जय श्रीराम. विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून सकल हिंदू समाजाला एकत्र करून धुळे शहरामध्ये हिंदू नववर्षाची गुढीपाडव्याची सुरुवात स्वागत यात्रेने, शोभायात्रेने होत असते. यंदाही शोभायात्रा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र सकल हिंदू समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक संत श्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी शोभायात्रा ही सकाळी 8 वाजता ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरातून मार्गक्रमण करणार आहे. पारंपरिक मार्गानेच ही शोभायात्रा निघेल. यामध्ये वेगवेगळे भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, ढोल पथक, वेगवेगळे शोभाचे देखावे, सांस्कृतिक देखावे, सांस्कृतिक मंडळ, व्यायामशाळा यांचा सगळ्यांचा सहभाग करून ही शोभायात्रा निघणार आहे. सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो की आपण सर्वजणांनी
यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा। त्याचबरोबर यावर्षी शोभायात्रा आचारसंहितेमध्ये येत असून राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या सर्वांकडून मतदान करून घेतलं पाहिजे। म्हणून मतदान जागृती अभियान शोभायात्रेच्या निमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राबवणार आहोत। सर्वांनी या शोभायात्रेच्या आठवडाभराच्या उत्सवामध्ये आणि मतदार जागृती अभियानामध्ये आपण सगळ्यांनी आपलं राष्ट्रकर्म राष्ट्रधर्म म्हणून सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सर्वांना कळकळीची विनंती। धन्यवाद। धुळे देवपुरात धूम स्टाईलने एकाचा मोबाईल लांबविणाऱ्या दोघं अट्टल गुन्हेगारांना देवपूर पोलीस व एलसीबीच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासातच गजाआड करीत गुन्ह्याचा छडा लावला। त्यांच्याकडून 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। त्यानंतर त्यांच्या खिशातील 10,000चा मोबाईल जबरीने हिसकावून नेला। त्या दरम्यान त्याने परिसरात गस्तीवर असलेले देवपूरचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या वाहनाला हात देऊन गाडी थांबवून थोड्या वेळापूर्वी एक दुचाकीवर आलेल्या 2 तरुणांनी आपला मोबाईल हिसकावून पळून गेल्याचे सांगितले। त्यानुसार पीआय पाटील यांनी तात्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेचे असई संजय पाटील यांच्याकडून तांत्रिक माहिती घेतली। त्याचवेळी एलसीबीचे पथक देखील साक्री रोड परिसरात गस्तीस होते। त्यांना देखील आरोपीचे वर्णन व तांत्रिक माहिती दिली। त्यानुसार दोन्ही पथकांनी पांझरा नदी किनारी सापळा रचून अक्षय सुरेश चव्हाण वय 25 राहणार दैठणकर नगर वाडी भोकर रोड देवपूर व दीपक मारुती धनले वय 25 राहणार इंदिरानगर गोंदूर रोड देवपूर या दोघांना पकडले। त्यानंतर पीआय धनंजय पाटील हे फिर्यादी व नातेवाईकांसह तेथे पोहोचले। फिर्यादीने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ओळखले। दोघांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली MH18 CC 1031 क्रमांकाची दुचाकी मिळून आली। तसेच त्यांच्याकडून आणखी एक मोबाईल सापडल्याने तो देखील जप्त करण्यात आला। दोघं आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक BB पाटील हे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर इंदवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल बैसाणे, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुटे तसेच LCBचे असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल SM सुरसे, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी यांच्या पथकाने केले। नमस्कार। दिनांक 26/3/24 रोजी साधारण रात्री 12:20 मी पोस्ट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले। त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वीच 2 मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यांच्या खिशातून एक रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकून काळ्या रंगाच्या मोटरसायकल पळून गेले। त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ सूत्र हरवली। LCBचे SI संजय पाटील यांचे संपर्क केला। त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली। त्यांनी ती त्वरित दिली, आम्हाला दिली। त्याचबरोबर LCBच्या पथकाला जे साक्री रोडला गस्त करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली। दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सापळा रचला आणि सापळा रचून येथील गुन्हेगारांना ताब्यात घेतले। त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो। मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे, त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। यापूर्वी त्यांच्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि या बाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे। तपास API पाटील करत आहेत आणि या बाबतीत आम्हाला माननीय SP सर निवडे सर, ॲडिशनल SP गाळे सर आणि DPO SP रेड्डी सर यांचं या बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्वरित कारवाई करून देवपूर पोलीस स्टेशन आणि LCBच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे। राष्ट्रीय संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीजनिमित्त जुने धुळे परिसरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला होता। पालखी मिरवणुकीत शहरातील पाठशाळेचे लहान वारकरी समवेत अखिल कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, युवराज करणकाळ, रणजित भोसले, सुधीर मोरे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्राध्यापक शरद पाटील, मनोज मोरे, युवराज बोरसे, नाना कदम, अर्जुन पाटील, निशा चौबे, विलास पाटील, आबा कदम, भरत पाटील, MS पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदी सहभागी झाले होते। वर्षापासून काळाबाजार आपण तुकाराम बेच काढतो व चांगल्या प्रकारे शोभायात्रा काढतो। सकाळी निर्वाणीचा अभंग असतो, सकाळी 12 वाजता अभंगाचा कार्यक्रम होतो व संध्याकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक दरवर्षी काढतो। सर्व समाज बांधव, बहुजन समाज सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतो। सर्व बहुजन समाजाचं याच्यात योगदान असतं, समाजाची सर्व मंडळी येते।
आणि कार्यक्रम एक उत्साहात पार पडतो. कुठून कशी आहे? इथून गली नंबर 12 दुर्गा माता मंदिरापासून तर सरळ गांधी पुतळ्यावरनं आग्रारोड गुरु शिष्य समाजजवळ समाप्त होते. नंदुरबार शहरातील बालवीर चौक महात्मा बसवेश्वर नगर भागातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे पर्यावरणपूरक होळीसह आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी जागरूकपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, झाडे लावा झाडे जगवा यासह अशी घोषवाक्य लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे लाकूड रहित पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. यंदा लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून येत्या 13 मे रोजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे मतदान जनजागृती करण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी सदिच्छा भेट देऊन शहीद शिरीष कुमार मित्रमंडळाच्या पर्यावरणपूरक होळी आणि मतदान जनजागृती अभियानाचे कौतुक केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सुवासिनी महिलांच्या हस्ते तुळशी, आंबा, पेरू, नारळ, रामफळ, सीताफळ या वृक्षतरूंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माणाच्या बालाजी वाडा येथील होळीतून गोपाल हिरणवाळे यांनी मशाल प्रज्वलित करून आणल्यानंतर होळी पेटविण्यात आली. वृक्षपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी पर्यावरणपूरक होळीची माहिती दिली. याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार GS गवळी, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सुदाम गवळी, जगन खेडकर, महेंद्र कुंभार, नितीन तावडे, विशाल हिरणवाळे, राजेंद्र बिडकर, सदाशिव गवळी, काशीनाथ गवळी आदींसह परिसरातील महिला युवती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात येते. लाकूड रहित केवळ शेणाच्या गवऱ्या आणि टाकाऊ कपड्यांच्या आधारे ही होळी असते. त्या पाठीमागचा उद्देश हाच की पर्यावरणाचं संतुलन राखलं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने जर आज वृक्षारोपण केलं तरच भविष्यामध्ये निश्चित आपल्याला अनेक त्याचा फायदा होणार आहे. आम्ही सर्वात आधी होळी प्रज्वलित होण्यापूर्वी परिसरातील युवती आणि महिलांच्या उपस्थितीत वृक्षपूजन करण्यात येतं. आज या ठिकाणी मला अभिमानाने सांगावं वाटतं की आमच्या या सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी नंदुरबार शहराचे पोलीस निरीक्षक आणि आमचे सन्मित्र सर्व कार्यक्रमात आम्हाला मार्गदर्शन असणारे माननीय पवारसाहेब राहुल कुमार पवारसाहेब या ठिकाणी आलेत. त्यांचं आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने इथं फुलगुच्छ बुके देणं अपेक्षित होतं पण ते आम्ही टाळलं मुद्दाहून सर. आणि एक सामाजिक प्रबोधन जपले जावं, लोकांमध्ये एक चांगला संदेश द्यावं. आणि होळीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात एक खेदाने नमूद करावं असं वाटतं की शेकडो होळींमध्ये हजारो टन लाकूड जाळले जातं. ते होऊ नये, प्रत्येकाने पर्यावरणपूरक होळी साजरी करावी असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी सर्वांना शहीद शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे होळीच्या शुभेच्छा देतो. आणि आम्ही सर रंगपंचमी, धुलीवंदन ह्या सणांना देखील पाण्याचा अपव्यय टाळतो. कुठलेही रासायनिक कलर वगैरे वापरले जात नाहीत आणि सर्व लोकांना देखील प्रबोधन व्हावं हा आमचा पाठीमागे उद्देश असतो. 1990 पासून सातत्याने 34वं वर्ष आहे आणि ही होळी आम्ही या परिसरामध्ये करीत असतो. संपूर्ण विश्वात शांतीचे प्रतीक असलेल्या माउंट आबू राजस्थान येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासिका जानकी दादी यांचे आध्यात्मिक कार्य समाजासाठी पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल. प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती परिवार म्हणजे जीवन परिवर्तनाचे विद्यापीठ आहे असे प्रतिपादन नंदुरबार शहादा प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रामार्फत बुधवारी जानकी दादी यांच्या 4थ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्या दिदी यांनी केले. सिंधी कॉलनीतील गुरुजोदर सभागृहात माजी मुख्य प्रशासिका दिवंगत जानकी दादी यांच्या 4थ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्या दिदी पुढे म्हणाल्या की जीवनात जे झाले ते चांगले झाले आणि जे होणार आहे ते देखील चांगलेच होईल. वयाच्या 21व्या वर्षी संस्थेत सेवेसाठी रुजू झालेल्या जानकी दादी यांचे शिक्षण अवघे 4थी पर्यंत होते. मात्र प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका झाल्यानंतर 104 देशांमध्ये जाऊन विश्व कल्याणासाठी अविरत सेवा बजावली. जगातील सर्वात स्थिर मनाची महिला म्हणून युनोचा पुरस्कार प्राप्त जानकी दादी यांचा विश्वविक्रम आहे. वयाच्या 103व्या वर्षापर्यंत सतत 12 तास योगाभ्यास आणि सकारात्मक संदेश दिला.
27 मार्च 2020 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेत शिवमय झाल्यात. ब्रह्मकुमारींचे खरे संस्थापक ब्रह्माबाबा यांच्या अलौकिक तपस्वी जीवनाने प्रेरित होऊन जानकीदादी यांनी समाज कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांच्या कार्यातून जानकीदादी 46,000 भगिनींच्या माता ठरल्यात असे प्रतिपादन विद्यादिदी यांनी केले. या कार्यक्रमात ब्रह्मकुमारी उषादिदी यांनी मनोगत व्यक्त केले. नंदुरबार केंद्र संचालिका योगिता दिदी यांनी सूत्रसंचालन केले. BK दिनेशभाई साळुंखे यांनी संयोजन केले. या प्रसंगी उपस्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या साधक बंधू भगिनींनी जानकीदादी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. दुनिया के दुख दर्द दूर करने के इनोसेंट और मीठे बनो माँ समान पालना, हर एक के दुख दर्द को दूर करना, किसी का भी दुख ये ज्ञान की बातें सुना माँ बन जा, माँ बच्चों का दुख भी दूर करती ना। आज भी बाबा ने कहा ना इसमें अब एक दिशाएं माँ ज्यादा याद आती, माँ के पास खुदों के चलते हमें। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे MIDC मधील ओपन स्पेस जागांवर उद्योगपतींसह बिल्डर्स लोकांचा डोळा, पत्र परिषदेतून ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाकडून 50 वाळू डंपर वाहनांवर कारवाई. स्वयंभू कंपनीस दिलेला ठेका रद्द करावा, जगन तापटे यांचे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेतर्फे गुढी पाडव्याला भव्य शोभायात्रा. मोबाईल चोरणारे दोघे देवपूर पोलीस व ACBच्या जाळ्यात. संत तुकाराम महाराज बीज निमित्त जुने धुळ्यात पालखी सोहळा संपन्न. नंदुरबार शहरातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे लोकसभा निवडणुकीनिमित्त जनजागृती. आणि आध्यात्मिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी जानकीदादी यांचे प्रतिपादन. याचबरोबर माता हिंगलाज TV न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.